मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 2 षटकं हाताळली जातील. त्यानंतर दूरवर क्षेत्ररक्षणाची विवरचना देखील आपण पाहणार आहोत. या सामन्यामध्ये विनोद घरत आमच्या सोबत दिवसभर गुणलेखकाची भूमिका आणि या स्पर्धेची पूर्ण गुणलेखकाची भूमिका पार पाडत असताना आपण पाहतो या सामन्याचं नाणेफेकी आणि या नाणेफेकीचा कल ओवळे संघाने जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं. यावेळी कोंबडभुजे संघाला शुभम कोळी आणि करण कोळी 2 सलामीर मैदानावरती आलेत. मिथुन दापोळकर पहिल्या षटक वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघातर्फे पहिलं. अतिशय चांगला चेंडू यावेळी पूर्णपणे शरीरावरती चेंडू आदळला जातोय. 1 धाव यावेळी पूर्ण केली जाते. पंच आम्हाला इशारा देतात. लेगबाई स्वरूपाची धाव संघाच्या खात्यामध्ये वाढली जाते. 2 सलामीर आपण मैदानावरती पाहिले. शुभम कोळी आणि करण कोळी क्षमता आहे या 2 फलंदाजांमध्ये धावसंख्या उभी करण्यामध्ये यशस्वी प्राप्त होतील का, हा देखील प्रेक्षकांना पडलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळामध्ये आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. मिथुन दापोळकर अतिशय चांगला गुणवान गोलंदाज आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे आणि त्या क्षमतेला अनुसरून अचूक फॉलो थ्रूचा वापर या ठिकाणी केला जातोय. फलंदाज होतोय झेलबाद. छत्रपती शिवराज गणेश आराध्य दैवत माझे. छत्रपती शिवराज गणेश आराध्य दैवत माझे. छत्रपती शिवराज गणेश आराध्य दैवत माझे. थँक्यू डीजे. हिम्मत कर. हाल आपण पाहतोय यावेळी दरम्यानच्या काळात मंचावरती उपस्थित मान्यवर शिरीषजी म्हात्रे साहेब यांचं आगमन झालंय. नक्कीच आम्ही त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतोय. जासईगावचे एक ज्येष्ठ उद्योजक आणि नक्कीच ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे असे शिरीषजी म्हात्रे साहेब यांचं आगमन या मंचावरती होत असताना आपण पाहतोय मैदानावरती चालू सामन्याचा विचार केला तर पहिला फलंदाज इथे झेलबाद झाला. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अचूक झेल टिपला जातोय. मिथुन दापोळकर यशस्वी गोलंदाज का, याचं उदाहरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. अतिशय चांगला चेंडू यावेळी पूर्णपणे वेगावरती स्वार असलेला गोलंदाज यावेळी पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती आला विघ्नेश कोहली. ऑन स्ट्राईक यावेळी मिथुन दापोळकरच्या गोलंदाजीला सामोरे जातोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अतिशय चांगला चेंडू यावेळी हलक्या हाताला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. तत्वर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. धावसंख्या स्थिर असेल. धावसंख्या आपण पाहतो 1 धाव धावपटलावरती लागल्या. गोलंदाज तयार आहे मिथुन दापोळकर. अक्रॉस द लाईन इथे खेळण्याचा प्रयत्न, परंतु दिशा भरकटली आहे फलंदाजाची. फलंदाज होतोय त्रिफलाचीत बाद. थँक्यू डीजे. इथे मात्र त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय फलंदाज विघ्नेश कोहली याचा. अष्टक शून्यावरती माघारी परतावं लागतंय. तब्बल 2 चेंडू फेस केले. 2 चेंडूमध्ये एकही धाव, माफी असावे 3 चेंडू इथे फेस केले. 3 चेंडूमध्ये एकही धाव न पूर्ण करता माघारी परतावं लागत्या. अतिशय वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते मिथुन दापोळकर, कारण संघनायकांनी टाकलेला विश्वास आणि तोच विश्वास सार्थ ठरवत असताना यावेळी पाहायला मिळतोय मिथुन दापोळकर. नवीन फलंदाज कपिल कोळी. यावेळी चेंडू आपण पाहिला अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची फेकी पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर असेल. एक गोल्डन षटकाची समाप्ती मी तरी म्हणेन, कारण 1 धाव आणि नक्कीच गुणलेखकाचा अहवाल आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. लेगबाई स्वरूपाची धाव संघाच्या खात्यामधले वाढली गेली आहे. अर्थातच अतिशय चांगलं षटक. नक्कीच कौतुक करावं तेवढं थोडं असेल. फक्त आणि फक्त 1 धाव यावेळी लेगबाई स्वरूपाची आणि 2 सफलता मिथुन दापोळकर यशस्वीरित्या गोलंदाजी करतोय.
पहिल्या षटकात तिथे खेळ संपला. आपण पाहतोय 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या कशी उभी केली जाईल याकडे नक्कीच लक्ष दिलं जाईल. कोंबडीभुजे संघाचे फलंदाज कपिल कोहली नवीन फलंदाज झाला. कोंबडीभुजे संघाची रन मशीन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं असं कपिल कोहली यावेळेस खेळण्यासाठी आला. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल शुभम. तरी 4थ्या क्रमांकावरती आला असला तरी देखील आपल्या संघाला सावरण्याचं काम नक्कीच केलं जाईल. गोलंदाज यावेळी रोहन मुंगाजी. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघातर्फे दुसरं षटक. राईट आर्मवर द विकेट. अतिशय चांगला चेंडू. पहिल्या चेंडूवरती यावेळी टांटीगुल केली जाते. फलंदाज होतोय त्रिफलाचित बाद. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र सफलता प्राप्त केली जाते. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. ज्या अर्थी पहिलं षटक गोल्डन षटक म्हणून ज्या षटकाकडे पाहिलं होतं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून अर्थातच त्या षटकाची पुनरावृत्ती होईल की काय असं देखील आपल्याला म्हणता येणार नाही. कारण फलंदाज असतील यावेळी नवीन फलंदाज निकेत कोहली मैदानावरती आल्या. 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी निकेत कोहली आपण पाहतोय. कपिल कोहली ऑन नॉस्टिक इनकडे थांबावं लागतं, परंतु ऑन स्ट्राईक निकेत कोहली नवीन फलंदाज. गोलंदाजी करतोय गोलंदाज रोहन मुंगाजी. अजनबी ओवले विपक्ष कोंबडभुजे या दोन संघांमध्ये चालू सामन्याचा आपण विचार केला तर मोठा फटका यावेळी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न अपयशी ठरला. परंतु इथे मात्र डोक्याची घंटा वाजली जाईल का? इथे मात्र चोरटी धाव घेण्यामध्ये माहीर असलेले दोन फलंदाज थोडेसे चुकलेत, अडथळा निर्माण झाला आणि फलंदाज होतो यावेळी तिसरा धावबाद. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक दोन सफलता इथे मात्र पाहायला मिळतात. पहिली सफलता पूर्णपणे त्रिफलाचित बाद या ठिकाणी आपण पाहिलात. शुभम बॅक टू द पॅव्हेलियन झाला होता. तदनंतर या चेंडूवरती निकेतला धावबाद करण्यामध्ये यशस्वी झालाय यष्टीरक्षक. अतिशय चाणाक्षरित्या यष्टीरक्षण पाहायला मिळतं. यावेळेस अजनबी ओवली संघामधून कौतुक करावं तेवढं थोडं. 100% एफर्ट अर्थातच 100% योगदान देत असताना सर्व क्षेत्रातून आपल्याला यावेळी पाहायला मिळेल. कारण नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय आणि तो निर्णय यावेळी योग्य ठरतोय असं मी तरी म्हणेन. कारण पहिलं षटक म्हटलं विनोदजी तर पहिल्या षटकामध्ये 1 धाव. धावसंख्येचा विचार केला तर अजूनही धावसंख्या एकाच धावेवरती स्थगित ठेवली आहे. कौतुक करावं तेवढं थोडं असेल. यावेळी गोलंदाज आपण पाहतोय रोहन मुंगजी अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. समोर उभा असेल फलंदाज रोहन कोहली. रोहन टू रोहन असं खेळपट्टीवरती यावेळी पाहायला मिळतं. परंतु चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थिर आहे. खराब एक बिकट अवस्था करून ठेवली आहे मी तरी म्हणेन कोंबडभुजे संघाची. कारण आतापर्यंत चार गडी तंबूच्या आश्रयाला गेलेत. पण विनोद आपण पाहिलं तर कपिल कोहली थोडा स्वतःवरती नाराज असेल. कारण ज्याच्यामध्ये क्षमता आहे कोंबडभुजे संघाची रन मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, आज मात्र खेळत असताना नॉनस्ट्राईक इनकडे थांबावं लागतं. अजूनही एक चेंडू फेस केला. एकाच चेंडूवरती अजूनही आपल्या संघाला योगदान देता आलेलं नाही आहे. नवीन फलंदाज रोहन कोहली थोडासा मागडा ठरला यावेळी आपल्या संघासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सुरक्षित ठिकाणी लँड होईल आणि या चेंडूवरती एकदा पूर्ण केली जाते. अजनबी ओवळी संघाची ताकद आहे आणि तीच ताकद आज कोंबडभुजे संघावरती आजमावत असताना आपण पाहतोय एक धाव इथे पूर्ण केली जाते. खूप वेळानंतर खूप उशिरानंतर यावेळी बॅटने एक धाव इथे पूर्ण केली जाते. अर्थातच फळीनं एक सिंगल धाव पूर्ण केली जाते संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या आपण पाहतोय 2 धावा धावपटकावरती लागल्यात.
संत आणि शांत सुरुवात पूर्णपणे बांधून ठेवलं ओवळे संघाच्या गोलंदाजांनी कोंबडभुज संघाला. गोलंदाज तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूनं अतिशय चांगला चेंडू यावेळी फेकण्याचा प्रयत्न आपण पाहिला. हलक्या हाताने चेंडूला कट केलं होतं. तदनंतर कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. इथे 2 षटकांचा खेळ संपला. विनोदजी अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने गोलंदाजी करावी तीच गोलंदाजी पाहायला मिळते. तर आपण वळतोय स्वागत कक्षाकडे. मंचावरती उपस्थित मान्यवर अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आणि जासेगावचे एक दिग्गज उद्योजक म्हणून ज्याची ख्याती आहे शिरीष शेठ म्हात्रे साहेब यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मी विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय व्यक्तिमत्व अर्थातच क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि तेच प्रेम आज आपल्याला या मंचावरती खेचून आणत असतं असे शिरीष शेठ म्हात्रे साहेब यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातो. आम्ही शब्दसुमनाने आपल्या स्वागत करतो आणि घेऊन चालतो मैदानावरती जिथे मग 3रं षटक प्रगतीपथावर आहे. वैयक्तिक कोट्यातील 2रं आणि संघातर्फे 3रं षटक मिथुन दापोलकर. पहिल्या चेंडूवरती ती 1 धाव पाहायला मिळाली. तदनंतर कपिल कोहली खूप उशिरानंतर स्ट्राईकवरती आल्या. 4 फलंदाज यावेळी तंबूच्या आश्रयाला. अतिशय चांगला चेंडू पायाची बोट दिसणारा चेंडू यावेळी फेकला गेला. पूर्णपणे चेंडू खेळून काढल्यानंतर 1च धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते आणि एका धावेचं रूपांतर आपण पाहतोय. 4 धावा धावपटलावरती लागल्यात. 4 धावा मात्र धावपटलावरती लागल्यात. आता मात्र पूर्णपणे यशस्वी झालेत मी म्हणेन गोलंदाज अजनबी ओवळे संघाचे. अतिशय चांगला चेंडू यावेळी आपण पाहिला. लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. 1च धाव मिळाली या चेंडूवरती. संत आणि शांत विनोद सुरुवात पाहायला मिळते कारण अजनबी ओवळे संघाविरुद्ध खेळत असताना 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांमध्ये 40 ते 45 धावा या उभ्या कराव्या लागतील तेव्हा कुठे टार्गेट सेट मानला जाईल कोंबडभुज संघासाठी. तसेच चांगला चेंडू बॅटच्या आतील कडा घेऊन चेंडू आपण पाहिला फर्स्ट स्लिपमध्ये ट्रॅव्हल झाला. या चेंडूवरती फक्त 1च धाव. एका धावीवरती जास्त भर पाहायला मिळते कारण मोठे फटके खेळण्याचा कुठलाही प्रयत्न नाही आहे आणि मित्रांनो प्रयत्न नसेल ना तर नक्कीच अपयश पदरात पडत असतो कारण प्रयत्न केलेत तर प्रयत्नार्थी परमेश्वर आणि परमेश्वर नक्कीच यश प्राप्ती करत असतो. परंतु इथे मात्र कोणत्याही प्रकारचा प्रयत्न पाहायला मिळत नाही आहे. 4 गडी आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला गेल्या. थोडीशी खराब आणि खराब अवस्था म्हणावी लागेल कोंबडभुज संघाची. यावेळी क्षेत्र निवडलं गेलं आहे लॉंग ऑन क्षेत्र आणि या चेंडूवरती मिळते ती मात्र 1 धाव. सिंगलवरती जास्त प्रभुत्व पाहायला मिळतं. धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा. 3रं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत चेंडू झालेत 17 चेंडूंचा खेळ झाला आणि 17 चेंडूमध्ये 7 धावा अर्थातच 10 चेंडू हे निर्धाव खेळले गेलेत. परंतु गुणलेखकाचा अहवाल आमच्यापर्यंत पोहोचला जाईल तोवर अजूनही दुहेरी धाव या ठिकाणी घेतली गेली नाही आहे आणि सिंगल धावांवरती जास्त कन्वर्ट पाहायला मिळतं. यावेळी या चेंडूवरती मिळते 1 धाव. 3 षटकांचा देखील खेळ संपला. 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या धावपटलावरती लागते 8 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल विनोद आणि 12 चेंडूमध्ये किती धावा इथे उभे करण्यामध्ये यशस्वी ठरतील हे 2 फलंदाज अर्थातच कपिल कोहली आणि रोहन कोहली. यावेळी गोलंदाज कोण असेल आपण पाहतो अजनबी ओवळे संघाच्या माध्यमातून सूरज मुंगाजी. वैयक्तिक पहिलं संघातर्फे 4थं षटक हाताळण्यासाठी आला सूरज. संघनायकाने टाकलेला विश्वास किती सार्थ ठरू शकतो हे पाहण्यासाठी नक्कीच आपण चालू सामन्याचा आढावा घेऊया. सूरज मुंगाजी वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे 4थं षटक हाताळण्यासाठी आला. थोडीशी खराब अवस्था मी तरी म्हणेन. आतापर्यंत आपण मोठा स्कोर अर्थातच फायटिंग स्कोर
या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पाहिला. तब्बल 84 धावांचा रेकॉर्ड, 85 धावांचा टार्गेट यावेळी या मैदानावरती सेट केला होता. तदनंतर लो स्कोरिंग सामना होतोय की काय, परंतु 33 धावांचा लो स्कोरिंगचा सामना देखील आपण या मैदानावरती पाहिला. यावेळी आपण पाहिला तर मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट केलं जात आहे आणि फलंदाज होतोय यावेळी धाव बाद. मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई, मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई, चुप 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 थँक्यू डीजे. इथे मात्र रोहन कोळी धाव बाद होतोय. नवीन फलंदाज नवचंद भोईर. नवजल भोईर नवीन फलंदाज मैदानावरती आला. 5वा हादरा यावेळी बसला कोंबडभुज संघाला. धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा. गोलंदाज सय्यऱ्या उर्ध विकेट. अतिशय चांगला चेंडू यावेळी फेकला जातोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्यात यशस्वी झाला. निर्धाव चेंडूची सांगता होते, निर्धाव चेंडूची समाप्ती होत्या. एखादा मोठा फटका इथे लगावण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होईल का फलंदाज कपिल कोहली. आतापर्यंत खराब कामगिरी पाहायला मिळते, परंतु आपल्या संघासाठी आणि आपल्या गावासाठी खेळत असताना त्याची मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी अपयश मिळालंय. चेंडू आपण पाहिला तर चेंडू पुन्हा एकदा निर्धाव, फक्त निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतात प्रसादजी. कारण धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 4थं षटक प्रगतीपथावर आहे. कपिल का शांत आहे असं नक्कीच प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाला पडला असेल, परंतु त्याचं उत्तर देईल का कपिल कोहली. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू स्टिअर झाला. यावेळी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्लिअर करत चेंडू जातो आउट ऑफ द पार. हा आलेला खूप वेळानंतर पहिला षटकार. आता मात्र खूप उशिरानंतर मोठा फटका आला. षटकार लगावला जातो या ठिकाणी गोलंदाज सूरज मुंगाजीवरती. कपिल का शांत आहे, मी म्हटलं होतं की कपिल का शांत आहे, परंतु त्याचं उदाहरण आणि त्याचं उत्तर हे आता मात्र द्यायला सुरुवात केली. चेंडू जाते 1 बाउल सीमा पार, चौकार. जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले ओले ओले ओले. थँक्यू डीजे. आता मात्र धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा धावपटलावरती लागल्यात. 4 षटकांचा इथे खेळ संपला. विनोद आपण पाहिलं 4 षटक, अर्थातच पहिल्या षटकामध्ये आली ती फक्त एक सिंगल. त्यानंतर दुसरं षटक रोहन मुंगाजी, त्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर एक सिंगलवरती थांबावं लागलं. तिसरं षटक आपण पाहिलं 6 धावांचं प्रति चेंडूवरती 1 धाव त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सूरज मुंगाजी याच्या शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले. अर्थात 11 धावांचं षटक आपण पाहिलं. 4 षटकांचा खेळ इथे संपला. धावसंख्या धावफलकावरती लागते 19 धावा. शेवटचे षटक असेल, किती धावा या शेवटच्या षटकामध्ये कुठल्या जातील हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. आणि वळूया पुन्हा एकदा मैदानावरती. सतीश म्हात्रे स्वतः संघाचा संघनायक आणि संघाचा सिनियर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं सतीश म्हात्रे. वैयक्तिक पहिलं संघातर्फे शेवटचं षटक. अतिशय चांगला चेंडू यावेळी आपण पाहिलेत. गोलंदाजीमध्ये वेग पाहायला मिळतो आणि तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी देखील पाहायला मिळते. पहिला चेंडू यावेळी निर्धाव. नवजल भोईर निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर असेल 19 धावा. अतिशय चांगला चेंडू यावेळी अक्रॉस द लाईन दिशा देण्याचा प्रयत्न आणि इथे 100% एफर्ट पाहायला मिळाला. 100% योगदान. चेंडू अडवण्यात यशस्वी झाला. मी तरी म्हणेन 5 धावा अडवल्यात विनोद. आणि या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एका धावेने आपण दुसरं दशक धावफलकावरती लागत असताना पाहतोय. 5 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे षटक प्रगतीपथावर मोठे फटके इथे खेळावे लागतील, परंतु प्रयत्न केले होते नवजल भोईरनं, परंतु कुठेतरी
यशस्वी झाला होता क्षेत्ररक्षक. यावेळेचा चेंडू आपण पाहिलात, अवांतर चेंडू, उजव्या श्रीचा थोडासा बाहेरून जाणार चेंडू. अतिदक्ष पंच आपल्याला अवांतर घोषित करतात. अवांतर स्वरूपाची धाव या ठिकाणी वाढली जाते. 21 धावा धावपटलावरती लागल्यात. पुढे सरसावून स्वतःची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र प्रयत्न फसला. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची घोषणा या ठिकाणी केली जाते. सतीश मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकल्यात. 3 चेंडूमध्ये 2 धावा, त्यामध्ये एक अवांतर स्वरूपाची धाव. मात्र मोठा फटका, परंतु थोडंसं एलिव्हेशन कमी पाहायला मिळतं. उंची जास्त, लांबी कमी. फलंदाज होईल कपिल कोहली. झेलबाद. रोते हुए आते हैं सब, रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा वो मुक़द्दर का सिकंदर, वो मुक़द्दर का सिकंदर. थँक्यू डीजे. यावेळी आपण पाहतोय 6 बाद 21 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. नवीन फलंदाज यावेळी आपण पाहतोय मिलिंद नवीन फलंदाज मैदानावरती गेला, परंतु यावेळेला अक्रॉस दरम्यान खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न वेली शेवटच्या क्षणाला अचूक झेल टिपला जातोय आणि फलंदाज होतोय झेलबाद. थँक्यू संतोष. थोडासा अलसटपणा निर्माण झालाय वातावरणामध्ये म्हणावं लागेल, कारण सामन्यामध्ये पूर्णपणे पकड निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी ओले संघाकडून केला जातोय, परंतु अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून ज्या खेळाची ओळख आहे असा क्रिकेटचा खेळ सातत्याने आपल्याला मैदानी खेळ म्हणून पाहावा लागतो. धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावा, कारण पूर्णपणे बांधून ठेवलं यावेळी फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात कोंबडभुज संघाला. आणि इथे पूर्वार्धाचा खेळ देखील संपला. विनोद, धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या लो स्कोरिंग सामना या सामन्याकडे पाहिलं जाईल, कारण 23 धावा फक्त धावपटलावरती लागल्यात आणि उत्तरार्धामध्ये येणाऱ्या 30 चेंडूमध्ये या 24 धावा पूर्ण कराव्या लागतील, कारण एक षटक हे एक्स्ट्रा असेल ओवळे संघाकडे, कारण 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 24 धावा या पूर्ण केल्या जात आहेत, परंतु इथे मात्र 30 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. परंतु क्रिकेट जरतरच्या भाषेला इथे प्राधान्य दिलं जात नाही आहे, परंतु जरतरपासून क्रिकेट हे वंचित ठेवलं जातं. आणि आपण पाहतोय 5 षटकांचा सामना, येणारे 30 चेंडू आणि गरज असेल 24 धावांची, तर नक्कीच मायबाप क्रीडा रसिक प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका. आपल्या भेटीला अशी एक स्पर्धा आली आहे. मडवी 11 क्रिकेट क्लब आयोजित जासे यांच्या वतीनं विद्यमान आयोजनामध्ये आपण 4 दिवसीय स्पर्धा अनुभवतोय. ऐकत राहा, पाहत राहा आणि बघत राहा. अशी एक स्पर्धा मडवी 11 जासे. तोवर आपण जाऊया डीजे संतोष यांच्याकडे. तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा.
थँक्यू डीजे मास्टर. एक वेळ चंद्रावरती डाग सापडेल, परंतु त्या चारित्र्य संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावरती एक सुद्धा डाग सापडणार नाही. असे छत्रपती शिवाजी महाराज परस्त्री माते भगिनी समान हे नेहमी ज्यांची शिकवण पाहायला मिळाली. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीला खणा नारळाची ओटी भरून तिला सन्मानानं पाठवण्यात आली. ज्या राजाच्या रयतेमध्ये, ज्या राजाच्या राज्यामध्ये कधीही स्त्रीवरती अत्याचार होऊ दिला नाही, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा दिला जातो आहे. उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं सहर्ष स्वागत. दुपारचे 2:22 होत आहेत. आपण पाहतोय मडवी 11 क्रिकेट क्लब जासई आयोजित ग्रामीण स्तरावरील टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. पहिल्या फेरीतील तिसरा सामना अजनबी ओवळे विपक्ष विघ्नहर्ता कोंबडभुजे दोन संघांमध्ये 24 धावांचं आव्हान. सुरुवातीची जोडी मैदानामध्ये फलंदाज प्रमोद घरत आणि अजित मुंगाजी. पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त सन्मान दिलाय. शॉर्ट सिलिमिट ऑन कडे चेंडू येतोय. सिंगल पूर्ण केली जाते. गोलंदाज दिनेश उलवेकर विघ्नहर्ता कोंबडभुजे. दोन्ही संघाच्या बाबतीत प्रेम सांगायचं झालं तर या मैदानावरती रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बक्षिसास पात्र ठरणारे हे दोन्ही संघ आहेत. यावेळचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. ऑन साईड हिट करण्याच्या नादात आपण पाहिला. बॅटची बॉटम एक घेऊन चेंडू शॉर्ट मिड विकेटला येतोय. सिंगल मिळाली जाते. थेंबे थेंबे तळेसाची या उक्तीनं का होईना धावसंख्या जमवण्याचा आणि धावसंख्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जातोय. संघाची धावसंख्या होते बिनबाद 2 धावा. गोलंदाज दिनेश उलवेकर. नेक्स्ट बॉल. हा चेंडू अगदी सरळ गॅप खेळलाय. जबरदस्त फटका येतोय. फ्लाय टेस्ट स्ट्रोक लॉंग ऑन सीमा पार षटकार. अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे अपनी तो जैसे तैसे. प्रमोद घरत फलंदाज यांच्या बॅटमधून षटकार आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या होती 8. ओवळे टेनिसमधील एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्यांची ओळख असे प्रमोद घरत मैदानामध्ये स्ट्रायकर म्हणून पाहतोय आपण. फलंदाजी करत असताना हा चेंडू पंचांनी अवांतर घोषित केला आणि या अवांतर चेंडूच्या साह्यानं आपण पाहतोय धावसंख्या होते बिनबाद 9 धावा. तर पुढील सामन्यासाठी महत्त्वाची सूचना. SN दिघोडे आणि शिवशंभू वरचे ओवळे. हा चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेनं चेंडू अडवला जातोय. सिंगल मात्र अतिशय चपळाईने पूर्ण केली जाते. पण महत्त्वाची सूचना आहे SN दिघोडे आणि शिवशंभू वरचे ओवळे संघासाठी आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधा. दिनेशचा हा चेंडू बरोबर बॅटच्या रडारमध्ये येतोय. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू प्रेक्षकांच्या भेटीस षटकार. सहा धावा मिळत आहेत. 24चं आव्हान सहजरित्या पेलण्याचा प्रयत्न केला जातोय. संघाची धावसंख्या होते 16 धावा. दिनेश हा चेंडू बॅटला ब्रश करून फर्स्ट स्लिप मधून चेंडू डीप थर्डमॅनकडे जाताना दिसतोय. त्याचं रूपांतर चौकारामध्ये. चला ओवळे वरचे ओवळे आणि दिघोडे SN दिघोडे मयूर आणि शिवशंभू वरचे ओवळे दोन्ही संघांच्या संघनायकांना महत्त्वाची सूचना आहे. धावसंख्या होतात 20. सामन्यातील औपचारिकता 4 धावांची गरज. मिलिंद धुळे गोलंदाज. हा चेंडू काय दर्जेदार स्ट्रोक लगावला जातोय. डीप कव्हर सीमा पार चौकार. विजयाचा चौकार. एक हाती सामना जिंकलाय. एका 30 सामन्यामध्ये आपण पाहता 24 धावा.
कुठून काढल्यात अवघ्या 7 चेंडूंमध्ये 24 धावा पूर्ण केल्या जातात. शेवटचं दुसरं षटक हाताळण्यासाठी मिलिंद धुळे गोलंदाज आले होते, ज्यांच्या पहिल्या चेंडूवरती चौकार लागवला आणि सामना अतिशय सहजरित्या संपवला. एकतर्फी सामना, एकतर्फी प्रेम, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जास्त रस नसतो कदाचित, आणि तेच घडलं. वरच्या